ब्यूरो की ओर से एक विशेष सूचना नागरिकों को दी गई है। एंटी करप्शन विभाग की ओर से नागरिकों को एक विशेष सूचना जारी की गई है। रिश्वत देना या लेना कानूनन अपराध है। कोई भी सरकारी दाखिला रिश्वत के बिना मिलना आपका हक है। फिर इस हक के लिए रिश्वत क्यों, ऐसा उद्गार जारी कर एंटी करप्शन ब्यूरो की ओर से टोल फ्री क्रमांक 1064 जारी किया गया है। इस संबंधित अधिक जानकारी देते हुए कहा गया कि मॅडम, आज आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे पोस्टर लावत आहात, काय पूर्ण प्रकार आहे? नमस्कार, मी डीवायएसपी कुलकर्णी अँटी करप्शन ब्युरो ठाणे येथून आलेली आहे। संपूर्ण देशामध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आले आहे। त्या सप्ताहाच्या मध्ये आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून जर त्यांना कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या शासकीय कामाच्या अनुषंगाने जर काही लाचेची मागणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी म्हणून त्यांनी कुठे संपर्क करावा या अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्यातलाच एक भाग आहे की शासकीय जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं लोकांशी संपर्क करायचा, तिथं ठिकठिकाणी आमची पोस्टर्स बॅनर्स डिस्प्ले करायची की जेणेकरून लोकांना जर कोणी लाच मागत असेल तर त्यांनी कुठे संपर्क करावा यासाठी माहिती मिळू शकेल। आमचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 असा आहे, ज्याच्यावर कोणीही कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपल्या मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधू शकतो आणि तक्रार करू शकतो। त्याचप्रमाणे आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99 30 99 77 00। तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा आम्हाला तक्रार देऊ शकता किंवा आमची महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एक वेबसाईट आहे acbmaharashtra.gov.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ईमेलच्या माध्यमातून तुमची तक्रार नोंदवू शकता। तर मी जास्तीत जास्त लोकांना या संदेशाद्वारे आवाहन करू इच्छिते की त्यांना जर कोणीही सरकारी शासकीय कामासाठी जर लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी न घाबरता आमच्या कार्यालयाशी संपर्क करायचा आणि आम्ही त्यांची जरूर मदत करू। धन्यवाद।